राम राम मंडळी. गावगाड्याच्या गोष्टीचा आजचा भाग क्रमांक 106. काही विषय असे असतात ना की जे पुन्हा पुन्हा डोकं वर काढतात. काहीतरी प्रसंग घडतो, त्या विषयाची परत आठवण येते. असाच एक विषय आहे पुनर्वसनाची समस्या. परवा 30 तारखेला किल्लारी भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ किल्लारीच्या स्मृतिस्तंभाजवळ कार्यक्रम झाला आणि त्याची एक बातमी पुण्यातल्या वर्तमानपत्रामध्ये मी वाचली आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुनर्वसन हा प्रश्न माझ्या डोक्यात आला आणि विचार असा आला की पुनर्वसन हे असं एक संकट आहे की जे वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. पुनर्वसन करावं लागतं ते 2 परिस्थितींमध्ये. पहिली परिस्थिती किल्लारीमध्ये झाली तशी एक नैसर्गिक आपदा येते, त्यामध्ये आयुष्य घरं दारं उद्ध्वस्त होतात आणि तिथे एकदा पुनर्वसन करावं लागतं. आणि दुसरी परिस्थिती म्हणजे एखादा मोठा प्रकल्प समाजोपयोगी कार्य करावं लागतं जे समाजाच्या दीर्घकाळ हिताचं ठरेल असं असतं आणि त्याकरता काही कुटुंबांच्या माथी स्थलांतराचा पुनर्वसनाचा शिक्का पडतो. आपल्याला माहिती आहे की जेव्हा फक्त जमीन जुमला जातो, घरदारं शाबूत राहतात, तेव्हा त्याला अंशतः बाधित असं संबोधलं जातं आणि जिथे घरदार सुद्धा त्या प्रकल्पामध्ये किंवा नैसर्गिक आपदेमध्ये नष्ट होतं तिथं त्याला पूर्णतः बाधित असं म्हटलं जातं. आता अंशतः बाधित जे प्रकल्पग्रस्त असतात किंवा ज्यांच्या वाट्याला अंशतः बाधिताचं जीणं येतं त्यांना आपलं गाव काही सोडून जावं लागतंच असं नाहीये. त्यांची थोडीशी जमीन गेलेली असते, सरकार त्यांना पर्यायी जमीन देऊ शकतं आणि ते त्या गावच्याच जीवनमानाप्रमाणे आपलं जगणं चालू ठेवू शकतात. प्रश्न येतो तो जिथे पूर्णतः बाधित लोक असतात आणि ज्यांना एका गावातनं उचलून दुसरीकडे नेऊन वसवावं लागतं, अशांच्या बाबतीत प्रश्न येतो. आता हे वसवणं जे आहे ना ते मोठं ट्रिकी किंवा थोडं युक्तीचा त्यामध्ये भाग येतो. त्याचे 2 भाग मी करेन. एक भौतिक भाग आहे, घराला घर मिळालं का, जमिनीला जमीन मिळाली का, पूर्वीचं घर 4 खोल्यांचं होतं, आजचं घर 4 खोल्यांचंच आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे पण कमी नाहीये असं झालेलं आहे का, जिथे वसवलेलं आहे तिथे वीज आलेली आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, या सगळ्या गोष्टी या भौतिक पुनर्वसनाच्या भौतिक अडचणी सोडवणं हा एक भाग आहे. यामध्ये काही कमी पडलं तर आपल्याला दाद मागता येते. आज महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, पुनर्वसनाचा कायदा आहे, त्या कायद्यावर हुकूम सोयी सवलती पुरवणं हे सरकारचं काम आहे. त्या विरोधात आपल्याला न्यायालयात दाद मागता येते. हा एक भाग झाला. याच्यात मला फारसं काही वाटत नाही, गम्य वाटत नाही. याचं कारण असं आहे की हे तुमचं नेतृत्व चांगलं असेल, तुमची संघटित ताकद चांगली असेल तर तुम्ही हे पदरात पाडून घेऊ शकता. परवाच्या बातमीमध्ये तिथल्या ग्रामस्थांनी जे मनोगत व्यक्त केली त्या मनोगतांनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी सांगितलं की हे वसवणं झालं, सोयी सवलती दिल्या, गावात एसटी यायला लागली, रस्ते चांगले झाले, हे सगळं ठीक आहे, पण म्हणले आमच्या गावचं गाव पण गेलं. तो पार गेला जिथे आम्ही संध्याकाळी एकमेकांशी गप्पा मारून स्वतःची दुःख हलकी करत होतो. तो शेजार गेला जिथे मरणाघरी किंवा तोरणाघरी गर्दी व्हायची, सर्व कामं बिनबोभाट पार पाडली जायची. तो शेजार कुठेतरी हरवला आणि त्यामुळे त्याचा जो एक मानसिक आधार जगणं जगताना वाटायचं तो आधार आमचा कुठेतरी गेला आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. मंडळी लक्षात घ्या, गाव म्हणजे जणू एक सजीव माणसासारखंच असतं. त्याचे हात असतात, पाय असतात. उद्या कल्पना करा की पुनर्वसन करताना माझा एक हात एका गावी, दुसरा हात दुसऱ्या गावी असा जर टाकला तर त्या देहाचं काय होईल, त्याच्या हालचालींचं काय होईल. तसं गावामध्ये
माझा शेजार, माझी भावकी, माझे गावकरी यांच्यापासून मला तोडून कुठेतरी वेगळा वसवला तर माझं जगणं किती दुरापास्त होईल, माझ्यावरती मानसिक किती दडपण येतील, मानसिक किती एकलकोंडेपणा मी अनुभवीन. शहरांमध्ये आपण बघतो फ्लॅटची दारं बंद, शेजारच्या घरी काय झालंय हे या घराला कळत नाही, या घरात काय झालंय ते शेजारच्या घराला कळत नाही. गावचं जीवन असं कुठं असतं? गावचं जीवन एकोप्याने जगण्याचं जीवन असतं. अगदी शेतीपासून ते सामाजिक कार्यक्रमांपर्यंत गाव समजा एक असतो. जत्रा असेल, देवळं असतील, ही एक परंपरा आहे, सप्ताह असतील. गावं विखुरली, भावक्या विभागल्या आणि जर पुनर्वसन झालं तर कुठेतरी गावचं गावपण जातं आणि त्या गावात राहणाऱ्यांची स्वतःची ओळख जाते. हा माझ्याकरता पुनर्वसनानं उभा केलेला मोठा चॅलेंज आहे, मोठा प्रश्न आहे. आणि याच्यावरती उपाय कसे शोधायचे, ही संकट टाळून आदर्श पुनर्वसन कसं करता येईल, त्यातल्या आर्थिक, भौतिक या गोष्टी सहज त्यांच्यावरती मात करणं शक्य आहे. पण या सामाजिक हानी जी होती आहे ती हानी कमीत कमी होईल अशा प्रकारे पुनर्वसन करता येईल का, असा प्रश्न, यावरचा विचार हा प्रकल्प बाधित आहे त्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि सरकारने सुद्धा केला पाहिजे असं मला वाटतं. समाजातले जे विचारवंत आहेत, प्रकल्पांचे जे नियोजन करते आहेत, अशांनी याबाबत काही क्रिएटिव्ह थिंकिंग करावं आणि काही उपाय शोधून काढावेत अशी माझी सूचना आहे, जेणेकरून पुनर्वसन या प्रकाराची आपण म्हणूयात की ही जी सामाजिक हानी आहे ती कमीत कमी करता येईल. पुनर्वसनाच्या सामाजिक हानीचा विचार जरूर करणं, कारण भविष्य काळातही आपल्याला मोठमोठ्या रस्त्यांचे प्रकल्प करावे लागणार आहेत, मोठमोठ्या कदाचित धरणांचे प्रकल्प करावे लागतील किंवा समाजोपयोगी एअरपोर्ट असेल, अमुक असेल, तमुक असेल, अनेक कामं करावी लागतात आणि या सगळ्यामध्ये पुनर्वसनाचा भाग हा अनुस्यूत असतो, इन्क्लुडेड असतो, त्याचा अंतर्भाव असतो. त्यामुळे ह्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. त्यातल्या आर्थिक बाबींवर मावेजा किती मिळावा, चौपट मिळावा, पाचपट मिळावा, व्हॉट एव्हर, याच्यावर खूप चर्चा झालेली आहे, सोयी सवलतींवर चर्चा झालेली आहे. पण त्यातनं ही जी सामाजिक हानी होतीये तिच्यावर थोडी जास्त चर्चा होण्याची गरज आहे. तिच्यावरती काही इनोव्हेटिव्ह, कल्पक उपाय शोधण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाता जाता या पुनर्वसनाच्या प्रश्नावर झाडाझडती नावाचं विश्वास पाटील हे मराठीतले ख्यातनाम लेखक, शासकीय अधिकारी यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि त्यात त्यांनी ही समस्या खूप तपशिलानं तिची चर्चा केलेली आहे. आपल्याला मिळालं, जरूर वाचा. धन्यवाद.